बघा नेक्स्ट पार्ट आपल्याला जो बघायचा आहे तो आहे व्हेन डायग्रॅम्स म्हणजे व्हेन आकृती. सेट आपल्याला माहिती आहे, की एखादी गोष्ट जर आपल्याला चित्र रूपामध्ये म्हणजे पिक्चरच्या स्वरूपामध्ये दाखवली, तर ती आपल्याला लवकर समजते. आपल्याला ती लवकर समजते. म्हणजे एखादा निबंध वाचणे आणि त्या निबंधाबद्दल एखादं चित्र दाखवणे यामध्ये भरपूर फरक पडतो. म्हणून तसंच संचामध्येही काही संच जेव्हा आपण आकृतीच्या साहाय्याने दाखवण्यात येतात, तेव्हा ते समजण्यास सोपे जातात. आता अशाच आकृतीचा वापर या सेटच्या बाबतीत एक ब्रिटिश तर्कशास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत, ज्यांचं नाव आहे जॉन वेन. जॉन वेन यांनी प्रथम ह्या सेटच्या बाबतीत फिगर्स म्हणजे डायग्राम्सचा वापर केला. म्हणून त्याच फिगर्सना आपण म्हटलेलं आहे व्हेन डायग्राम. आता व्हेन डायग्राम याला सोप्या भाषेमध्ये सांगायचं ठरवलं, तर एक बंदिस्त फिगर ज्याला आपण म्हणतो व्हेन डायग्राम त्याचा आकार कसाही असेल, पण तो बंदिस्त पाहिजे, क्लोज्ड फिगर ज्याला आपण काय म्हणतो क्लोज्ड फिगर. फॉर एक्झाम्पल बघा, जर मी हा असा काढला सर्कल, हा क्लोज झालेला आहे. याच्याऐवजी मी असा केला, म्हणजे अमिबासारखा. परत हा क्लोज केलाय. म्हणजे ही फिगर हे दोन्ही फिगर आपण व्हेन डायग्रामसाठी वापरू शकतो किंवा आपण क्वाड्रिलॅटरल याचाही वापर करतात. चौकोन याचाही वापर करू शकतो. पण हीच फिगर जर मी अशी काढली समजा आणि इथं येऊन थांबवलं, तर हे मात्र ही लास्ट फिगर आपल्याला चालणार नाही. कारण ही क्लोज नाहीये, बंदिस्त नाहीये. याच्या आतमध्ये एंट्री करता येते. पण या कोणत्याही फिगर या पहिल्या तिन्ही फिगरच्या बाबतीत आपण आतमध्ये एंट्री करू शकत नाही. म्हणून त्यांना म्हणतो आपण क्लोज्ड फिगर. आणि कोणतीही क्लोज्ड फिगर आपण सेटसाठी जेव्हा यूज करतो, तेव्हा त्या फिगरला किंवा त्या डायग्रामला आपण म्हणणार आहोत व्हेन डायग्राम. त्याला आपण म्हणणार आहोत व्हेन डायग्राम म्हणजे व्हेन आकृती. शक्यतो आपण व्हेन डायग्रामसाठी एकतर हा सर्कल किंवा हा क्वाड्रिलॅटरल ह्या दोघांचा यूज करण्यात येतो. एकतर सर्कल काढतात किंवा क्वाड्रिलॅटरल काढतात. शक्यतो हा क्वाड्रिलॅटरल हा युनिव्हर्सल सेट विश्वसंच याच्यानंतर आपण तो नंतर बघणार आहोत. त्याच्यासाठी हा क्वाड्रिलॅटरल वापरतात आणि इतर जे सेट आहेत, इतर जे संच आहेत, त्याच्यासाठी हा सर्कल वापरण्यात येतो. आता याचा वापर नेमका कसा करायचा असतो, ते एक एक्झाम्पल घेऊन आपण समजावून घेणार आहोत. व्हेन डायग्राम ह्या सगळ्या व्हेन डायग्राम आहेत, ही शेवटची सोडून. बघा एक एक्झाम्पल मी या ठिकाणी विचारात घेतोय. एक्झाम्पल घेतोय. ए हा सेट मी विचारात घेतलेला आहे. त्यामध्ये मी घेतोय 1, 2, 3, 4, 5 आणि हा सेट मला व्हेन डायग्रामनं दाखवायचा आहे. तर हा सेट व्हेन डायग्रामनं दाखवताना रेग्युलर सेट आहे. म्हणून व्हेन डायग्रामसाठी मी ड्रॉ करतोय एक सर्कल. तसाही डायरेक्ट हाताने काढला तरी चालतो, कारण आपल्याला त्याला आकार सर्कल सारखाच पाहिजे असं काही नाही. फक्त हा क्लोज्ड पाहिजे. आणि याच्यामध्ये आपण ह्याचे जे एलिमेंट्स आहेत हे दाखवण्यात येतात. म्हणजे इथं मी लिहिलं 1 याच्या आतमध्ये कुठेही 2 हा 3, 4, 5 आणि हा सेट आहे आपला ए म्हणून एकतर ह्या सेटचं नाव ए आतमध्ये लिहा किंवा इथं बाहेर लिहिलं तरी चालतं. म्हणजे या प्रकारे याचे एलिमेंट्स आपण आकृतीच्या आतमध्ये दाखवतो आणि यालाच आपण म्हणणार आहोत व्हेन डायग्राम. यालाच आपण काय म्हणणार आहोत व्हेन डायग्राम. हीच फिगर आपण दुसरं एक एक्झाम्पल घेऊन समजावून घेऊ. बघा, सेकंड नंबरचं एक एक्झाम्पल घेतोय. बी इज इक्वल टू x/x इक्वल टू 5n n किंवा x belongs to n and small n is less than 4. आता हा सेट मला व्हेन डायग्रामनं दाखवायचा आहे. आता व्हेन डायग्रामनं जर आपल्याला दाखवायचा असेल, तर पहिलं काम आपलं असतं, तो म्हणजे हा दिलेला सेट, दिलेला संच आपल्याला यादी पद्धतीमध्ये म्हणजेच लिस्टिंग मेथड मध्ये लिहिता आला पाहिजे. म्हणजे यामध्ये कोणकोणते एलिमेंट्स येतील ते लिहायचे आहेत. याचे एलिमेंट्स ही अट वापरून बघा x/x बरोबर 5n, x बिलॉंग्स टू n म्हणजे नॅचरल नंबर आहे आणि हा जो n आहे हा 4 पेक्षा लहान आहे. हा 4 पेक्षा लहान आहे. तर ह्या बी मध्ये कोणकोणते एलिमेंट्स येतील? कोण सांगेल मला? बघा, हा x इज इक्वल टू 5n आहे. म्हणजे 5च्या पटीतील संख्या 4 पेक्षा लहान म्हणजे 5चा पाढा मी 3 पर्यंत म्हणणार आहे. म्हणजेच मला याच्यामध्ये मिळेल 5, 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20 इथं चालणार नाही कारण यांची किंमत मला 4 पेक्षा लहान घ्यायची आहे. म्हणजे हे इथं संपलेले आहे.
आता हेच मला व्हेन डायग्रामने दाखवायचं आहे, तर परत मी इथं सर्कल काढला आणि या सर्कलमध्ये याच्या आतमध्ये आलेले एलिमेंट्स कोणकोणते आहेत? एक आहे 5, दुसरा आहे 10, तिसरा आहे 15 दाखवला आणि याला नाव दिलं बी. या प्रकारे आपण व्हेन डायग्रामचा वापर करू शकतो. बघा, नेक्स्ट पार्ट जो आहे तो आहे सबसेट म्हणजे उपसंच. याचं मीनिंग एक एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला समजावून देतोय आणि मग त्यानंतर आपण डेफिनेशन बघू. बघा, एक 2 सेट मी या ठिकाणी विचारात घेतोय. ए हा सेट मी या ठिकाणी विचारात घेतोय. हा आहे 1, 2, 3, 4, 5, 6. आणखीन एक बी हा सेट मी इथे विचारात घेतोय, ज्यामध्ये आहेत 2, 4, 6. ए आणि बी हे 2 सेट मी या ठिकाणी विचारात घेतलेले आहेत. आता या दोन्ही सेटचं जर व्यवस्थित निरीक्षण केलात तर एक गोष्ट लक्षात तुमच्या येत असेल. बघा, ह्या बीटला 2 ए मध्ये आलेला आहे, 4 ए मध्ये आलेला आहे, 6 हा पण ए मध्ये म्हणजेच बीतले सगळेच्या सगळे इलेमेंट ए मध्ये आलेले आहेत. बीचे सगळेच्या सगळे इलेमेंट ए मध्ये आलेले आहेत. आणि जेव्हा असं घडतं की एका सेट मधले सगळे इलेमेंट दुसऱ्या सेटमध्ये असतात आणि दुसऱ्यात ते सोडून जादाच पण असतात. म्हणजे याच्यामध्ये 1 आलाय, तो याच्यात आलेला नाही, याच्यात 3 आलाय, याच्यात नाही आहे, 5 आलाय, याच्यात नाही आहे. म्हणजे बीचे सगळेच्या सगळे इलेमेंट ए मध्ये आलेले आहेत. म्हणून त्या बीला एचा सबसेट असं म्हणतात. म्हणजे एका सेटचे सगळेच्या सगळे इलेमेंट दुसऱ्या सेटमध्ये येत असतील, तर त्या पहिल्या सेटला दुसऱ्या सेटचा सबसेट म्हणजेच उपसंच असं म्हणतात. आणि ते लिहिताना बी हा झोपलेला यू करतात, खाली रेष मारतात. हे चिन्ह आहे सबसेटचं ए. बी इज अ सबसेट ऑफ ए. इथे लिहितोय बी इज सबसेट ऑफ ए. म्हणजे बी हा ए चा उपसंच. काय म्हणतात त्याला? सबसेट. आता हे लिहिताना काळजी कशी घ्यायची असते बघा. लहान मोठेपणाचं चिन्ह झालंय. आता ए आणि बी बघितलात तर ए तुम्हाला मोठा दिसतोय बघा बी पेक्षा. म्हणून हे मोठंच भाग आहे तो मोठा इकडं, लहान इकडं. म्हणजे आपली चुकण्याची शक्यता कमी होते. म्हणून याची जी डेफिनेशन आपण करणार आहोत ती कशी करतात बघा. आताच मी सांगितलं की एका सेटचे सगळेच्या सगळे एलिमेंट दुसऱ्या सेटमध्ये येत असतील तर त्याला सबसेट. म्हणजेच इफ ए अँड बी एनी सेट and every element of set B is an element of set A, then B is subset of A. B is subset of A. It is denoted by B सबसेट A. या प्रकारे दाखवण्यात येतं. आता या सबसेटच्या बाबतीत व्हेन डायग्रामचा वापर कसा करतात तेही मी थोडक्यात सांगतोय. बघा, जेव्हा एखादा सबसेट आपण विचारात घेतो तेव्हा त्या दोघांच्यासाठी जी व्हेन डायग्राम काढण्यात येते ती व्हेन डायग्राम 2 सर्कल एकमेकाच्या आतमध्ये काढतात बघा. एक सर्कल काढला, त्याच्या आतमध्ये दुसरा सर्कल. सबसेट म्हणजे उपसंच दाखवण्यासाठी. हा बाहेरचा म्हणजे मोठा सेट ए आणि हा आतला म्हणजे लहान सेट बी. आता पहिले जे एलिमेंट भरतात ते बी चे भरायचे असतात. पहिले जे एलिमेंट भरतात ते बी चे. म्हणजे बी मध्ये कोणकोणते आले? 2, 4, 6. म्हणजे याच्यामध्ये लिहिला मी 2, 4, 6. आता ए चे एलिमेंट भरायचे आहेत. ए चे एलिमेंट भरताना मात्र जे बी चे एलिमेंट आहेत ते सोडून राहिलेले सगळे लिहायचे. म्हणजे बी चे एलिमेंट आपण 2, 4, 6 लिहिलेलं आहे. म्हणजे यातला जर मी 2, 4, 6 सोडला तर शिल्लक राहतात 1, 3, 5. मग याची बाहेरची जागा आहे त्याच्यामध्ये 1, 3, 5. जर आपण ए चेक केलात तर ए मध्ये बघा 1, 2, 3, 4, 5, 6 सगळे दिसतात आणि बी चेक केलात तर 2, 4, 6 हे 3च दिसतील. म्हणजेच जेव्हा आपण सबसेटचा विचार करणार आहोत तेव्हा त्याची व्हेन डायग्राम काढताना 2 सर्कल एकमेकाच्या आतमध्ये काढतात आणि त्याचे एलिमेंट्स जेव्हा आपल्याला भरायचे असतात तेव्हा पहिला एलिमेंट्स भरायचे तो म्हणजे त्यातला जो लहान सेट आहे त्याचे एलिमेंट्स जे आपण इथं भरलेले आहेत. हे दिलेलं थोडक्यात लिहून घ्या तिथं. बघा, नोट काही प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या आहेत.
पहिली प्रॉपर्टी आहे एव्हरी सेट इज सबसेट ऑफ इटसेल्फ. म्हणजे प्रत्येक संच स्वतःचा उपसंच असतो. प्रत्येक संच स्वतःचा उपसंच असतो. म्हणजेच याच्या पुढे लिहितोय मी ए इज अ सबसेट ऑफ ए. ए इज अ सबसेट ऑफ ए. एक्झाम्पल घेऊन मी ते थोडक्यात समजावून देतोय तुम्हाला. फक्त ते एक्झाम्पल खालचं लिहायचं नाही, फक्त नोटच तेवढी लिहून घ्यायची आहे. ए हा मी सेट विचारात घेतला. बघा, तो घेतोय मी 1, 2, 3. परत मी एच हा सेट घेतला, तर तोही 1, 2, 3चा असेल. आता जर इथं बघितलात, तर ह्या एचे सगळेच्या सगळे एलिमेंट ह्या ए मध्ये आलेले आहेत. बरोबर आहे का बघा? ह्या एचे सगळेच्या सगळे एलिमेंट ह्या ए मध्ये आलेले आहेत. म्हणून हा जो ए आहे, हा याचा उपसंच आहे. कारण आता उपसंचाची व्याख्या बघितली. जेव्हा सगळेच्या सगळे एलिमेंट येतात, तेव्हा त्याला आपण उपसंच म्हणतो. म्हणून ही पहिली नोट जी आपली आहे, ती पहिली नोट काय सांगते आपल्याला? प्रत्येक संच स्वतःचा उपसंच असतो. कारण काही नंतर आपल्याला बघायचे आहेत, की उपसंच लिहा. म्हणजे पहिला उपसंच तो स्वतःच असतो. पहिला उपसंच तो स्वतःच येतो. त्यानंतर दुसरी जी नोट आहे, ही दुसरी नोट आहे एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ एव्हरी सेट. म्हणजे एम्प्टी सेट जो असतो, रिक्त संच, हा प्रत्येक संचाचा सबसेट असतो. म्हणजेच फाय इज अ सबसेट ऑफ ए. बघा ह्याच उदाहरणामध्ये मी दाखवतोय, इथं फाय घेतला तर फाय मध्ये काहीच येत नाही आपल्याला माहिती आहे. हा रिकामा भाग आहे. आता हा रिकामा भाग ह्या ए मध्ये कुठे ना कुठेतरी असेलच. म्हणजे यातला सगळा भाग ह्या ए मध्ये येतो. म्हणून हा फाय हा ए चा सबसेट असतो. म्हणजे दुसरा सबसेट बघा, पहिला आहे तो स्वतः सबसेट आणि दुसरा आहे एम्प्टी सेट हा सबसेट असतो. एम्प्टी सेट हा सबसेट मिळतो. त्यानंतर थर्ड नंबर आहे, थर्ड नंबर if A is equal to B, if A is equal to B, then A is a subset of B and B is a subset of A. आता इक्वल सेट याच्या अगोदर आपल्याला झालेले आहेत. इक्वल सेट म्हणजे काय? दोघातले एलिमेंट समान. समजा ए ला मी घेतला इथं 4, 5, 6. ए आणि बी इक्वल आहेत. म्हणजे बी मध्ये सुद्धा आपल्याला मिळेल 4, 5, 6. आता बघा, या बीतले सगळे एलिमेंट ए मध्ये आलेत. 4 आलाय, 5 आलाय, 6 आलाय. बीतले सगळे एलिमेंट ए मध्ये आलेत. म्हणजे बी इज अ सबसेट ऑफ ए. बी इज अ सबसेट ऑफ ए. बी हा ए चा उपसंच आहे. तसंच एतले सगळे एलिमेंट यामध्ये आलेत. म्हणून ए इज अ सबसेट ऑफ बी. ए इज अ सबसेट ऑफ बी. म्हणजेच जेव्हा दोन सेट इक्वल असतात, तेव्हा ते दोन्ही सेट एकमेकांचे उपसंच असतात. म्हणजे ए हा बी चा उपसंच आणि बी हा ए चा उपसंच असतो. आता इक्वल सेटची व्याख्या याच्यावरून तुम्ही बदलू शकता. बघा, जर ए हा बी चा उपसंच आणि बी हा ए चा उपसंच, तर ते दोन्ही सेट इक्वल असतात. उलट सुलट आपल्याला दोन्ही लक्षात ठेवता येतं. त्यानंतर लास्टचा जो पार्ट आहे तोच सांगितलेला आहे त्यांनी, फोर्थ नंबर. इफ ए इज अ सबसेट ऑफ बी अँड बी इज अ सबसेट ऑफ ए, देन ए इज इक्वल टू बी. आताच मी तुम्हाला सांगितलं, फक्त उलट विचार करतात आणि तो उलट विचार या ठिकाणी केलेला आहे. असे एकूण 4 मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. परत एकदा रिपीट करतोय. एव्हरी सेट इज सबसेट ऑफ इटसेल्फ. म्हणजे प्रत्येक संच स्वतःचा उपसंच असतो. दुसरा आहे एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. म्हणजे प्रत्येक रिक्त संच हा प्रत्येकाचा उपसंच असतो. जर दोन सेट इक्वल असतील तर ते एकमेकांचे सबसेट असतात आणि जर एकमेकांचे सबसेट असणारे सेट असतील तर ते इक्वल असतात. असे 4 नोट वहीमध्ये लिहून ठेवा ते. बघा, सबसेटवर एक क्वेश्चन मी घेतलेला आहे. राईट ऑल पॉसिबल सबसेट ऑफ ए इक्वल टू 1, 2, 3. म्हणजे ए चे मला जितके शक्य आहेत तितके सगळे सबसेट लिहायचे आहेत. आता हे सबसेट लिहिताना पहिला हा इटसेल्फ सबसेट असतो. म्हणजे परत हे सगळेच्या सगळे लिहायचे आहेत. म्हणजे ए आहे तसा एक येतो. हा सबसेट आहे. कारण इथं पहिल्यांदा आपण बघितलेला आहे. दुसरा जो सबसेट असतो तो असतो फाय. हा दुसरा रिकामा. आता तिसरा, चौथा किती येतील ते. आता एक-एक पार्ट मी कसे लिहितोय बघा. आता याच्यामध्ये एकूण एलिमेंट आहेत 3. 1, 2, 3. आता एक एलिमेंट असलेला सगळा सेट ते याचे सबसेट असणार आहेत. एक एलिमेंट असलेला कोणकोणता येईल बघा. 1 सिंगल घेतला, सबसेट. परत 2 सिंगल घेतला, सबसेट. परत 3 सिंगल घेतला, सबसेट. कारण बघा हा 1 याच्यामध्ये आलाय म्हणजे हा सबसेट आहे.
हा 2 याच्यामध्ये आलाय. म्हणजे हा पण सबसेट आहे. यांना मी नावं देतोय बी, याला म्हणतोय सी, याला म्हणतोय मी डी. आता 1-1 चे झाले. आता 2-2 चे घेतोय. बघा डी झालेला आहे, ई म्हणतोय. आता 2 यातले घेतले. पहिला आणि दुसरा घेतला 1, 2. आता बघा हे दोन्ही याच्यात आलेत. म्हणजे ई इज अ सबसेट ऑफ ए. परत एफ घेतोय. पुढचे 2 2, 3. परत घेतोय 1, 3. आणि हा 3 चा इथं मी लिहिलेला आहे. शून्यापासून चालू करतात. तसं जर बघितलं तर शून्यापासून चालू, मग 1 चे सेट, मग 2 चे सेट, मग 3 चा सेट. असं क्रमानं लिहित गेलात, की आपल्याला दिलेल्या सेटचे कितीही पॉसिबल सबसेट लिहिता येतील. चला हे लिहून घ्या. आपली मीटिंग बंद पडेल. बंद पडल्यानंतर कोणीही जॉइन होऊ नका. चला हे लिहून घ्या. बघा, आज स्टार्टिंगला आपण बघणार आहोत तो म्हणजे युनिव्हर्सल सेट. ज्याला आपण म्हणतो विश्वसंच. युनिव्हर्सल सेट, विश्वसंच. विश्वसंच याचं थोडक्यात मीनिंग जर सांगायचं आपण ठरवलं, तर ते मीनिंग काय होतं बघा. असा मोठा सेट की त्या सेटपासून बाकी सगळे सेट तयार होतील. बाकी सगळे सेट त्या सेटपासून तयार होतील. याचा अर्थ काय आहे, की उरलेले सगळे सेट हे त्या सेटचे सबसेट असतील. म्हणजे उदाहरणादाखल एक साधं उदाहरण मी सांगतो. बघा, आपल्या शाळेतील जे सर्व विद्यार्थी आहेत, ते सर्व विद्यार्थी आपण विचारात घेतले. म्हणजे शाळेतले सगळे विद्यार्थी यांचा एक सेट झाला. बरोबर? आता त्यातले बघा शाळेतील सर्व विद्यार्थी इथं उदाहरण लिहितोय. शाळेतील सर्व विद्यार्थी, ऑल स्टुडंट्स इन अवर स्कूल. बरोबर? हा एक सेट झाला. दुसरा घेतला इयत्ता 9वीतील विद्यार्थी. स्टुडंट्स इन क्लास स्टँडर्ड. इयत्ता 9वीतील विद्यार्थी. तिसरा घेतला इयत्ता 5वीतील विद्यार्थी. इयत्ता 5वीतील विद्यार्थी. चौथा घेतला क्रिकेट किंवा खो-खो म्हणतो मी. खो-खो खेळणारे विद्यार्थी किंवा खो-खोचा संघ जरी म्हटलं तरी चालेल. आता बघा एकूण 4 सेट मी इथे घेतलेत. ऑल स्टुडंट्स इन अवर स्कूल, स्टुडंट्स इन 9th स्टँडर्ड, स्टुडंट इन 5th स्टँडर्ड अँड द टीम ऑफ खो-खो. द टीम ऑफ खो-खो. बरोबर? आता इथं जर तुम्ही बघितलात, तर हे 9वीतले सगळे विद्यार्थी हे सगळेच्या सगळे शाळेतील विद्यार्थी असणार आहेत. 5वीतील सगळे विद्यार्थी हे पण शाळेतील विद्यार्थी असणार आहेत. आणि खो-खोची टीम ही पण शाळेतले विद्यार्थी असणार आहेत. याचा अर्थ काय? हे शाळेतील विद्यार्थी जी आपण सेट विचारात घेतलेला आहे, याच्यातून हा सेट, हा सेट, हा सेट तयार झाला. हे सगळे सेट त्यातून तयार झालेत. म्हणजे यातलेच एलिमेंट सगळे याच्यामध्ये आहेत, यातले एलिमेंट सगळे याच्यामध्ये आहेत, यातले सगळे एलिमेंट याच्यामध्ये आहेत. म्हणून त्या शाळेतील सर्व विद्यार्थी यांच्या सेटला म्हणजे स्टुडंट्स इन अवर स्कूल या सेटला आपण म्हणतो युनिव्हर्सल सेट. बघा, परत एकदा रिपीट करतोय, की असा सेट की त्या सगळ्यात मोठा सेट, असा सगळ्यात मोठा सेट, बिगेस्ट सेट, की ज्यापासून इतर सर्व सेट तयार होतील, अशा मोठ्या सेटला आपण म्हणणार आहोत युनिव्हर्सल सेट. दॅट मीन्स think of a bigger set which will all the given sets under consideration is known as universal set. And the sets under consideration are the subset of this universal set. म्हणजे हे खालचे सगळे सबसेट असणार आहेत आणि यातले सगळे विद्यार्थी या मोठ्या सेटमध्ये असणार आहेत. And the universal set is denoted by U. The universal set is denoted by U. U या अक्षरानं आपण युनिव्हर्सल सेट दाखवत असतो. त्याचबरोबर युनिव्हर्सल सेट बाय वेन आकृती जर दाखवायचं असेल, तर याच्या अगोदरही मी तुम्हाला सांगितलं, परत एकदा सांगतोय. बघा, हा युनिव्हर्सल सेट शक्यतो यू या अक्षराने दाखवतात. त्याचबरोबर वेन आकृतीमध्ये आयताकृती म्हणजेच रेक्टँगलचा वापर हा यू दाखवतात. आता हा शाळेचा सेट आपण म्हटला यू, याला म्हणतोय मी ए, याला म्हणतोय मी बी, याला म्हणतोय मी सी. म्हणजे याच्या आतमध्ये सगळे बाकीचे असणार आहेत. याच्या आतमध्ये सगळे बाकीचे सेट असणार आहेत. आणि हा जो सगळ्यात मोठा सेट आहे, त्या सेटला आपण म्हणणार आहोत युनिव्हर्सल सेट. ही झाली युनिव्हर्सल सेटची डेफिनेशन. आता काही सेट मी इथे लिहितोय, त्यातला युनिव्हर्सल सेट मला सांगायचा आहे. फर्स्ट सेट लिहिला पीपल इन महाराष्ट्र. सेकंड नंबर पीपल
इन मुंबई. पीपल इन मुंबई. थर्ड लिहितोय. पीपल इन आंध्र प्रदेश. एपी. फोर्थ, पीपल इन इंडिया. फिफ्थ नंबर, पीपल इन थोडीशी पीपलची स्पेलिंग चुकली बघा, ती दुरुस्त करा. POPLE. आता कॉम्प्लिमेंट ऑफ सेट याचा थोडक्यात अर्थ सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजावून देणार आहे. बघा, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट याचा अर्थ काय बघा. एखादा सेट मी विचारात घेतला. समजा ए हा सेट मी विचारात घेतला. 2, 4, 6 आणि याचा युनिव्हर्सल सेट हा आपण एक घेतला 1, 2, 3, 4, 5, 6 हा घेतला. तर ए चा कॉम्प्लिमेंट काढणे म्हणजेच त्याला म्हणतात ए डॅश और ए कॉम्प्लिमेंट लिहिताना AC सुद्धा लिहिलं जातं. ए डॅश किंवा AC याचं मीनिंग असतं ए चा कॉम्प्लिमेंट म्हणजे ए चा पूरक संच. आणि याचा पूरक संच काढणं एकदम सोपं असतं. आता मी डेफिनेशन तुम्हाला सोपी करून देणार आहे. ए डॅश म्हणजेच करतात U मायनस ए. म्हणजे U म्हणजे युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेटमधून ए चे एलिमेंट जर तुम्ही मायनस केलात, युनिव्हर्सल सेटमधून ए चे एलिमेंट जर मायनस केलात, तर उरलेल्या एलिमेंट्सचा सेट म्हणजेच ए चा कॉम्प्लिमेंट असतो. म्हणजेच काय असतो? ए चा कॉम्प्लिमेंट. चला आता मला मायनस करून कोण सांगेल? त्या यू मधून ए चे एलिमेंट्स मायनस केले तर राहिलेले एलिमेंट्स आपण विचारात घेणार आहोत. कोण सांगेल मला? काय काय राहणार आहे? पियुष. P is equal to 1, 3, 5. 1, 3, 5. म्हणजे बघा, हा 2 ला 2 कट केला मी, हा 4 ला 4 कट केला, हा 6 ला 6 कट केला. म्हणजे जे शिल्लक राहिलं ते आहे 1, 3, 5 आणि या 1, 3, 5 च्या सेटला आपण म्हणतो कॉम्प्लिमेंट. आता हे वेन डायग्रामनं जर दाखवायचं ठरवलं तर एकदम सोपा भाग असतो. बघा, हा झाला आपला युनिव्हर्सल सेट. याच्यामध्ये ए हा सेट इथं आहे. बरोबर? हा ए सेट आहे, हा यू सेट आहे. तर ह्या एच्या बाहेर जे काही एलिमेंट्स येतील, त्या एलिमेंट्सला म्हणतो आपण कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. म्हणजे हा असतो तुमचा ए डॅश. म्हणजे याच्या आतमध्ये तुम्ही 2, 4, 6 आणि याच्या बाहेर राहतो 1, 3, 5. आता हा टोटल जर बघितलात तर 1, 2, 3, 4, 5, 6 ह्या बॉक्सच्या आतमध्ये म्हणजे रेक्टँगल मध्ये सगळेच्या सगळे एलिमेंट आहेत. म्हणजेच एक गोष्ट लक्षात ठेवायची, कॉम्प्लिमेंट काढणं एकदम सोपं असतं. कोणत्याही सेटचा कॉम्प्लिमेंट काढायचा असेल तर तो सेट यू मधून मायनस करायचा. यू मधून काय करायचा? मायनस करायचा. म्हणजे तुम्हाला त्याचा कॉम्प्लिमेंट मिळत असतो. बघा, प्रॉपर्टीज कॉम्प्लिमेंट ऑफ सेट याची जी पहिली प्रॉपर्टी आपण बघत आहोत, त्या पहिल्या प्रॉपर्टीमध्ये नो कॉमन एलिमेंट ए अँड ए डॅश. ए आणि ए डॅश या दोघांमध्ये कॉमन काहीही असणार नाही आहे. दुसरी जी प्रॉपर्टी आहे ती आहे ए इज अ सबसेट ऑफ यू अँड ए डॅश इज ऑल्सो सबसेट ऑफ यू. बघा, ए इज अ सबसेट ऑफ यू म्हणजेच एतले सगळेच्या सगळे एलिमेंट यू मध्ये आलेले आहेत. एतले सगळे म्हणजे 2 आलेला आहे, 4 आलेला आहे, 6 आलेला आहे. हा सगळा यात आलाय. म्हणजे ए हा यूचा सबसेट आहे. तसंच ए डॅश मधले सुद्धा सगळेच्या सगळे सबसेट म्हणजे सगळेच्या सगळे एलिमेंट यू मध्ये गेलेले आहेत. म्हणून तोही तिथं काय आहे? सबसेट आहे. त्यानंतर थर्ड नंबरचा जो आहे तो आहे काय आहे बघा, यू डॅश इज इक्वल टू, हा नेहमी मिळतो आपल्याला फाय. यू डॅश हा नेहमी फाय असतो. फाय म्हणजेच काय? यू मधून यूच वजा केला. बघा इथं ए डॅशचं मिनिंग भेटलं यू वजा ए. आता यू डॅश काढायचं असेल तर यू वजा यू, यू वजा यू, 0 काहीच राहणार नाही त्याच्यामध्ये. आणि काहीच राहणार नाही म्हणजेच त्याला आपण म्हणणार आहोत एम्प्टी सेट. काहीच राहणार नाही त्यालाच आपण काय म्हणतो? एम्प्टी सेट. म्हणजे यू डॅश हा नेहमी आपल्याला काय मिळतो? फाय मिळतो. यू डॅश नेहमी आपल्याला काय मिळतो? फाय. आणि फोर्थ लास्ट जर फायचा डॅश काढलात तर यू मिळतो. म्हणजे एम्प्टी सेटचा कॉम्प्लिमेंट घेतलात तर तो नेहमी आपल्याला काय मिळत असतो? यू. असे एकूण 4 प्रॉपर्टी आहेत. त्या 4ही प्रॉपर्टी